हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शनिवार 15 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांना जी शंका होती ती शंका खरी ठरली आहे. ऊर्जाने विक्रांतचा खून केलेला नाही आहे. म्हणजे ऊर्जाने बंदुकीतून गोळी चालवली, परंतु ती गोळी विक्रांतला लागलीच नाही. ऊर्जाच्या गोळीचा नेम चुकला होता. ती दुसरीकडेच कुठेतरी गेली आणि मागे हर्षवर्धनचा एक मारेकरी होता, ज्याला हर्षवर्धनने पाठवलंय. त्याने गोळी चालवली आणि ही गोळी विक्रांतला लागली. म्हणजे विक्रांतचा खून ऊर्जाने नाही तर चक्क हर्षवर्धनने केलाय. मग हे सगळं सत्य नेमकं समजलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शौर्य हा ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. ऊर्जा, प्लीज माझं ऐकून घे. डॅड खूप अनुभवी वकील आहेत. या केसमधून जर तुला कोणी निर्दोष सोडू शकत असेल तर ते म्हणजे डॅड. प्लीज त्यांना तुझी केस लढू दे. पण ऊर्जा शौर्यला समजावून सांगते, नाही शौर्य, ही माझी लढाई आहे आणि माझी केस मीच लढणार. मी तुझ्या डॅडला माझी केस नाही लढू देऊ शकत. शौर्यचा नाईलाज होतो आणि तेवढ्यात ऊर्जाची आई पूर्वा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते आणि विचारते, ऊर्जा कुठे, ऊर्जा कुठे? लेडी कॉन्स्टेबल विचारते, मॅडम तुम्ही कोण आहात? तुम्ही आता त्यांना नाही भेटू शकत. शौर्य आणि ऊर्जा हे ऐकतात. शौर्य म्हणतो, थांब ऊर्जा, मी आईंना घेऊन येतो. शौर्य हा पुढे येतो आणि या लेडी कॉन्स्टेबलला सांगतो, या ऊर्जाच्या आई आहेत, प्लीज त्यांना भेटू द्या. लेडी कॉन्स्टेबल तेथून निघून जाते आणि मग पूर्वा ही शौर्यला विचारते, शौर्य हे सगळं काय आहे? हे सगळं मी काय ऐकतेय? ऊर्जाने विक्रांतचा खून केला असं होणं शक्यच नाहीये. काय झालंय मला ते सगळं सगळं खरं सांग. आणि मग शौर्य हा पूर्वाला सांगतो, पूर्वा काकू, विक्रांत शिर्केचा खून झालाय आणि त्या प्रकरणातच ऊर्जाला पोलिसांनी अटक केली आहे. पूर्वाला खूप टेन्शन येतं. पूर्वा म्हणते, पण शौर्य, ऊर्जाने हे सगळं करणं शक्य नाहीये. तुला तर माहितीये ना, ऊर्जा कधीच कोणावर असं करू शकत नाही. शौर्य म्हणतो, पूर्वा काकू शांत व्हा. माझा ऊर्जावर पूर्ण विश्वास आहे. ऊर्जाने विक्रांतचा खून केलेला नाहीये. परंतु आता पोलिसांना असंच वाटतंय, सगळे पुरावे हे ऊर्जाच्या विरोधात आहे. त्यामुळे आपल्याला ऊर्जाला सोडवावं लागेल. पण त्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम आहे ऊर्जाचा. ऊर्जा हट्ट धरून बसली आहे आणि तुम्ही तिला समजावून सांगावं अशी माझी इच्छा आहे. पूर्वा विचारते, काय? तर शौर्य सांगतो, मी ऊर्जाला सांगितलं, तुझी केस मी लढतो, नाहीतर डॅड लढतील. ते नक्की तुला सोडवतील. पण ऊर्जा हट्ट धरून बसली आहे की तिची केस तीच लढणार आणि ती डॅडला ही केस लढू देत नाहीये असंच ती म्हणतीये. पूर्वाला समजतं की ऊर्जा एकदम बरोबर बोलतीये, कारण जेवढा ऊर्जाचा विश्वास नाहीये तेवढ्यात पूर्वाचा सुद्धा हर्षवर्धनवर विश्वास नाहीये. शौर्य पूर्वाला रिक्वेस्ट करतो, काकू प्लीज तुम्ही तिला समजावून सांगा. तर पूर्वा म्हणते, नाही शौर्य, ऊर्जाने ठरवलंय ना, मग ऊर्जा नाही ऐकणार. शौर्य विचारतो, म्हणजे? तर पूर्वा त्याला समजावून सांगते, आजपर्यंत ऊर्जाने तिची प्रत्येक लढाई एकटीनेच लढली आहे. त्यामुळे ती यावेळेस ही लढाईसुद्धा एकटीनेच लढणार. शौर्य म्हणतो, काकू मला माहिती आहे, मला पटतंय, परंतु सध्या परिस्थिती अशी आहे ना की आपण तिला समजून सांगायला हवं. डॅड तिला या केसमध्ये खूप मदत करतील, कारण सगळे पुरावे तिच्या विरोधात आहे. पूर्वा म्हणते, ठीक आहे शौर्य, मी तिच्याशी बोलते, आधी मला सांग की कुठे येते. शौर्य पूर्वाला सांगतो की ऊर्जा कुठे आहे आणि शौर्य विचार करतो की आता पुढे काय होईल. इकडे हर्षवर्धनच्या घरी विजयाची अखंड बडबड सुरूच असते. ती कुमुदिनी आजी आणि तीर्थला म्हणते, पाहिलं ना, तुमच्या आवडत्या ऊर्जाने या घराची अब्रू वेशीवर टांगली. आता सगळं जग म्हणणार की जहागीरदारांची सून ही एक नंबरची खुनी आहे. आईसाहेब, तुम्ही आणि यांनी जहागीरदारांचं नाव किती उंचीवर नेऊन ठेवलं होतं. सगळं जग आपला सन्मान करायचं, आपल्याला मान द्यायचं. पण आता या ऊर्जामुळे जहागीरदारांच्या तोंडावर लोक थुंकतील, नावं ठेवतील. तुमची सून खुनी आहे, तिने एकाचा खून केलाय असं म्हणतील. कुमुदिनी आजी आणि तीर्था काही बोलत नाही, पण त्यांना वाईट वाटतं. तेवढ्यात आदित्य घरामध्ये येतो. आजी विचारते, आदित्य काय झालं? तू फोन केला होतास का शौर्य किंवा हर्षवर्धनला? काही कळलं का? आदित्य सांगतो, मी सुद्धा अपडेट मिळवण्याचा प्रयत्न करतोय. मी शौर्यला फोन करण्याचा विचार केला, पण असं वाटलं ते पोलीस स्टेशनमध्ये असतील म्हणून फोन नाही केला. येतीलच ते थोड्या वेळात घरी. आजी आणि तीर्थाला खूप टेन्शन आलेलं असतं की नेमकं काय झालं असेल. आदित्य म्हणतो,
मला पूर्ण विश्वास आहे ऊर्जाने खून करणं शक्य नाहीये. विजया चिडून म्हणते, तुला कशी काय एवढी गॅरंटी? ऊर्जाने खून केलाय अख्खं जग म्हणतंय आणि आता आपण ते नाकारून काय फायदा आहे? तीर्था आणि आजीला खूप वाईट वाटतं. विजया म्हणते, पाहिलं ना आई साहेब, तुमच्या नालायक सुनेने काय केलंय? खून केलाय, खून. विक्रांत शिर्केचा खून. मला तर असं वाटतं तिने हे सगळं ठरवून केलंय. आणि इकडे पूर्वा ही ऊर्जाला भेटायला येते आणि विचारते, बाळा हे सगळं कसं घडलं? ऊर्जा ढसाढसा रडू लागते आणि म्हणते, आई काही कळण्याआधीच हे सगळं घडून गेलं. पूर्वाला खूप वाईट वाटतं आणि पूर्वा ही ऊर्जाला शांत करते. ऊर्जा रडत असते आणि म्हणते, आई माझा विश्वासच बसत नाहीये की माझ्या हातून हा खून झालाय आणि विक्रांत माझ्या डोळ्यासमोर. आणि ऊर्जा ढसाढसा रडू लागते. पूर्वा तिला समजावून सांगते, मनू स्वतःला शांत कर. इतका त्रास करून घेऊ नको. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू कधीच असं काही करू शकत नाही. रागाच्या भरातसुद्धा समोरच्याला एखादी मुस्कटात मारायची असेल तर तू 10 वेळेस विचार करशील. आणि गोळी चालवताना तू विचार केला नसशील का? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू असं काहीच केलेलं नाहीये. तू कधीच कोणाचा खून करू शकत नाही. फक्त आता तुला एक गोष्ट करायची आहे. तुला धीर धरायचा आहे. संयम ठेवूनच तू या सगळ्या प्रकरणातून बाहेर पडू शकतेस. आणि इकडे तीर्था विजयावर खूप चिडते आणि विजयाला जाब विचारते, आई तू हे काय बोलतीयेस? ऊर्जा वहिनी असं कधी कोणाचा खून करणं शक्य नाहीये. आदित्य सुद्धा म्हणतो, हो मला 100% गॅरंटी आहे ऊर्जाने हा खून केलेला नाहीये. विजया म्हणते, वा रे वा, तुम्हाला कितीही गॅरंटी असली तरी कोर्ट पुरावे मागतं आणि सगळे पुरावे त्या ऊर्जा विरुद्ध आहे. एवढं लक्षात ठेवा. ऊर्जानेच हा खून केलाय हे सगळ्यांना माहिती आहे. तर विजया अशी बोलत असते. त्यामुळे आजीला राग येतो. आजी म्हणते, बस झालं विजया, जर अशा अडचणीच्या प्रसंगी मदत करता येत नसेल ना तर असं कमीत कमी वाईटसुद्धा बोलू नये. त्यामुळे गप्प बस. त्या दिवशी डॉक्टर अंजली आल्या होत्या. त्यांच्यासमोर सुद्धा तू आणि दिव्याने तोंडाला येईल ते बोलल्या आणि लोकांसमोर आपल्या घराची ऊर्जाची बदनामी केली. त्यामुळे आज तरी गप्प बस. विजया गप्प बसते. तेवढ्यात आजीच्या लक्षात येतं की दिव्या इथे नाहीये आणि आजी आदित्यला विचारते, आदित्य दिव्या कुठे? पण दिव्या घरात नसते आणि ती कुठे गेलीये हे आदित्यला सुद्धा माहीत नसतं. आणि इकडे दिव्या चक्क पोलीस स्टेशनमध्ये ऊर्जाला भेटायला पोहोचते आणि ऊर्जाजवळ येऊन तिला जाब विचारते. ऊर्जा, वा रे वा, लाज नाही वाटली का तुला विक्रांतचा खून करताना? निर्लज्ज कुठली. संपूर्ण जहागीरदार कुटुंबाची इज्जत धुळीला मिळवलीस तू. कुठे तोंड दाखवायला जागा नाही सोडली आम्हाला. हे ऐकून ऊर्जाला खूप वाईट वाटतं. पूर्वासुद्धा खूप चिडते. दिव्या म्हणते, तू हे सगळं जाणून बुजून केलंस ना? तू ठरवलं होतं विक्रांतचा खून करायचा आणि तू तसंच केलंय. ऊर्जा म्हणते, नाही मी नाही विक्रांतचा खून केलाय. तर दिव्या म्हणते, वा ग वा. ऊर्जा कोणाला वेड्यात काढतेस तू? सगळ्यांनी पाहिलंय की तुझ्या हातातच पिस्तूल होतं आणि त्या पिस्तुलातूनच गोळी चाललीये. मग तीच गोळी विक्रांतला लागली तरी सुद्धा खोटं बोलतेस तू. अगं खोटं बोलताना काही लाज धर. किती खोटं बोलशील तू अजून? ऊर्जाला खूप वाईट वाटतं. ऊर्जा रडत असते. पूर्वा चिडते की ही दिव्या तोंडाला येईल ते वाईट का बोलतीये. आणि दिव्या म्हणते, आता तुझ्या या पापांचं फळ आहे ना मला भोगावं लागणार आहे. मला माझ्या सासरी त्रास सहन करावा लागणार आहे. ऊर्जा आणि पूर्वा खूप चिडतात. आणि इकडे घरी हा धिंगाणा सुरूच असतो. तेव्हा तीर्था म्हणते, माझा पूर्ण विश्वास आहे की माझी ऊर्जा वहिनी असा कोणाचा खून करू शकत नाही. आणि जर तिने हे केलंच असेल ना तर मला अभिमान आहे माझ्या ऊर्जा वहिनीचा, कारण तिने विक्रांत सारख्या राक्षसाचा खून केलाय. आणि तेवढ्यात हर्षवर्धन आणि शौर्य घरी येतात आणि हर्षवर्धन सांगतो की ऊर्जाने स्वतः कबूल केलंय की तिने विक्रांतचा खून केलाय. हे ऐकून आजी, आदित्य, तीर्था या सगळ्यांना जबर धक्का बसतो. शौर्य म्हणतो, डॅड हे काय बोलताय तुम्ही? ऊर्जाने असे काही कबूल केलेलं नाहीये. विजया म्हणते, अरे शौर्य, अजून किती बाजू घेणार आहेस तू तुझ्या बायकोची? लाज नाही वाटत का तुला? शौर्य म्हणतो, डॅड ऊर्जाने असं सांगितलंय की तिने गोळी चालवली, परंतु विक्रांतला जी गोळी लागली ती तिच्या बंदुकीतली नव्हती. घरात कोणाला काही कळतच नाही. हर्षवर्धन म्हणतो, अरे शौर्य वकील आहेस ना तू? ऊर्जा मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करतीये. आता ती पळवाटा शोधतीये. खून तिनेच केलाय आणि ती आता या सगळ्या प्रकरणातून कशी सुटेल यासाठी प्रयत्न करतीये. परंतु आदित्य म्हणतो, शौर्य माझा पूर्ण विश्वास आहे ऊर्जावर. ऊर्जा असं कोणाचा खून करणं शक्य नाहीये. ऊर्जा काय म्हणाली?
त्यांच्याकडे काही पुरावा आहे का? ऊर्जाकडे नक्कीच काहीतरी पुरावा असेल म्हणून ती असं म्हणत असेल. तर हर्षवर्धन म्हणतो, आदित्य काय बेसलेस बोलतोय तू? ऊर्जानेच गोळी चालवली आहे, दुसरं तिथे कुणी होतं का? ऊर्जा आता स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतीये. शौर्य म्हणतो, डॅड पण तुम्ही समजून तरी घ्या, माझा ऊर्जावर पूर्ण विश्वास आहे. ऊर्जा असं कोणाचा जीव घेणं शक्य नाहीये. ती चिडली असेल, रागाच्या भरात तिने धमकी दिली असेल, पण ती खून नाही करू शकत, बंदुकीतली गोळी नाही चालू शकत ती. विजा चिडून म्हणते, वा रे वा शौर्य, अरे अजून किती बाजू घेणार आहे तुझ्या बायकोची? तिने इतक्या मोठा कांड करून ठेवला, आपल्या कुटुंबाची इतकी बदनामी केली, तरी तू अजून तिचाच उदो उदो करतोय. तुझे डॅड इतके मोठे वकील आहेत, इतके अनुभवी आहेत, आणि ते खोटं बोलताय. फक्त तुझी बायको खरं बोलतीये, हो की नाही? आदित्य आणि शौर्य गप्प बसतात. हर्षवर्धन म्हणतो, शौर्य, ऊर्जाला या केसमधून वाचवणं आता जवळपास अशक्य झालंय, ती नाही वाचणार. विजा म्हणते, मला एक गोष्ट कळत नाही, ऊर्जा पार्टी सोडून तेथे का गेली? आजी सांगते, तिच्या केसचं काहीतरी काम होतं म्हणून गेली होती ती. तर विजा म्हणते, केसची कामं दिवसा असतात, रात्री कोणत्या केसचं काम असतं? हे सगळं तिने जाणून बुजून केलंय. तिला विक्रांतचा खून करायचा होता आणि खून करण्याच्या उद्देशानेच ती गेली होती. आजी खूप चिडते आणि म्हणते, हो का, तुला बरं सगळं माहिती आहे. तू होती का तिथे? का तू न्यायाधीश आहे एवढा मोठा निर्णय सुनावायला? एक लक्षात ठेव विजया, न्यायाधीश सुद्धा सगळे पुरावे पाहूनच न्याय देतात. त्यामुळे न्यायाधीश बनायला जाऊ नको. एखाद्याच्या संकटात त्याला सांभाळता येत नसेल ना, तर त्याला वाईट बोलून त्राससुद्धा देऊ नये. विजयाची बोलतीच बंद होते. विजया रागारागाने आपल्या रूममध्ये निघून जाते. आता काही बोलून फायदा नाहीये हे तिला समजतं. आदित्य हा तीर्थाला सुद्धा आपल्याबरोबर रूममध्ये घेऊन जातो. मग हर्षवर्धन सुद्धा रूममध्ये जाणार. इतक्यात कुमुदिनी आजी हर्षवर्धनला थांबवते आणि जाब विचारते, हर्षवर्धन, आता तू या प्रकरणात काय करायचं ठरवलंय? तर हर्षवर्धन म्हणतो, करणारच होतो. मी तिला सांगितलं सुद्धा होतं की तुझी केस मी लढतो, तुला या केसमधून निर्दोष सोडवतो. परंतु तुमच्या लाडक्या नाथसुनेला स्वतःच सगळं करायचंय, स्वतःची केस स्वतःच लढायची आहे. त्यामुळे आता मी काही करू शकत नाही. मी हेल्पलेस झालोय. त्यामुळे मी आता काहीच करणार नाहीये, असं म्हणून हर्षवर्धन रागारागाने आपल्या रूममध्ये निघून जातो. शौर्य आणि आजीच तेथे असतात. आजी शौर्यकडे पाहते. शौर्य खूप निराश होतो आणि तसाच तेथे उभा राहतो. दुसरीकडे दिव्या तोंडाला येईल ते बोलत असते, ऊर्जाला नावं ठेवत असते. आणि पूर्वा म्हणते, बस झालं दिव्या. तर दिव्या म्हणते, आई तू गप्प बस. तूच या ऊर्जाला लाडावून ठेवलंय. या ऊर्जाला मी 1000 वेळेस सांगितलं, ऊर्जा तुझी ही जी पुढे पुढे करण्याची सवय ना, एक दिवस तुला खूप नडणार आहे. आणि शेवटी तेच झालं. घरात पार्टी सुरू होती, हिला घराबाहेर जायची काय गरज होती? आणि त्या पद्माला वाचवण्यासाठी विक्रांतचा जीव घेतला हिने. वा रे वा, आधीच या ऊर्जामुळे माझी सासू मला वाटेल ते बोलते, मला दोष देते, मला टोमणे देते, आणि आता तर बाईसाहेबांनी खून केलाय. आता माझ्या सासूबाई माझा जीव घेतील, त्या घरात राहणं मला अवघड होईल. आणि हे सगळं या ऊर्जामुळे झालंय, ऊर्जामुळे. पूर्वा खूप चिडते आणि म्हणते, बस झालं दिव्या, आता यानंतर एक शब्दही बोललीस ना तर याद राख. दिव्याची बोलतीच बंद होते. पूर्वा चिडून म्हणते, तू येथे कशासाठी आलीये? ऊर्जाला धीर द्यायला आलीये, तिला मदत करायला आलीये, की तिला दोष द्यायला आलीये? आणि दोष द्यायला आली असशील ना तर आत्ताच्या आत्ता निघायचं येथून, येथे एक क्षण सुद्धा थांबवायचं नाही. दिव्याला खूप राग येतो. दिव्या चिडून म्हणते, वा ग आई वा, म्हणजे तुझ्या या मुलीने खून केला, तू तिची बाजू घेतीये आणि मला इथून हाकलून देतीये. तुमच्या दोघींशी बोलणंच काही फायदा नाहीये, असं म्हणून दिव्या रागारागाने तणाफणा करत तेथून निघून जाते. पूर्वाला खूप वाईट वाटतं, कुठे आपली ही मुलगी आणि कुठे आपली ही दुसरी मुलगी. इकडे शौर्य हा त्याच्या रूममध्ये बसलेला असतो, खूप दुःखी असतो, निराश असतो. आणि शौर्याला आठवतं, मी जेव्हा गाडी चालत होतो तेव्हा डॅडने मला ही बातमी दिली की विक्रांत शिर्केचा खून झालाय आणि त्यासाठी ऊर्जाला पोलिसांनी अटक केली आहे. आणि मग जेव्हा मी ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करत होतो की ऊर्जा, डॅडला तुझी केस लढू दे, तेव्हा ऊर्जाने यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला, हेही शौर्याला आठवतं. तेवढ्यात कुमुदिनी आजी तेथे येते आणि शौर्याला प्यायला पाणी देते. शौर्य पाणी पितो. आजी त्याला म्हणते, काय मनात विचार चाललाय? शौर्य हा आजीला सांगतो, ऊर्जाला मी 1000दा सांगत होतो की एकटी घराबाहेर जाऊ नको, मला घेऊन जा, पण तिने माझं बिलकुल ऐकलं नाही. कामाचा कोणता फोन आला, केसबद्दल काही असलं की अख्खं जग विसरून जायचं, मलाही विसरून जायचं.
त्यामुळे हे सगळं झालंय. आज जर ती मला बरोबर घेऊन गेली असती तर हे सगळं घडलंच नसतं. आजी म्हणते, तू आता पुढे काय करायचं ठरवलंय? शौर्य सांगतो, मी काय करणार आहे, आता जे काही करणार आहे ते ऊर्जाच करणार आहे. मी तुला म्हणालो डॅडला ही केस लढू दे, पण तिने माझं नाही ऐकलं. मी लढतो, नाही ऐकलं. तिची केस तिला स्वतःलाच लढायची आहे आणि आता ती काय करणार आहे ना मला कळतच नाही आहे. आजी, आज मी तिथे पोलीस स्टेशनमध्ये रात्रभर थांबणार होतो. तिला काही त्रास झाला असेल तर बघणार होतो, तिला समजून सांगणार होतो. आजी विचारते, मग का आलास तू घरी? शौर्य असं म्हणतात की अडचणीच्या वेळेस आपलं माणूस असलं ना तर अर्धी लढाई आपण आधीच जिंकलेली असते. त्यामुळे आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये जा आणि ऊर्जाला काही त्रास होणार नाही हे बघ. ही तुझी जबाबदारी आहे. शौर्य म्हणतो, ठीक आहे आजी, मी आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये जातो. त्याआधी डॅडला भेटतो. जरी ऊर्जा ही केस स्वतः लढणार असली तरी सुद्धा डॅड तिला मदत करूच शकतात ना. मी डॅडशी बोलतो आणि मग पोलीस स्टेशनमध्ये जातो. आजी म्हणते, ठीक आहे. आणि शौर्य हर्षवर्धनशी बोलायला निघून जातो. इकडे पूर्वा दिव्याला हाकलल्यानंतर परत ऊर्जाजवळ येते आणि ऊर्जाला म्हणते, दिव्या आता जे काही बोलली त्या गोष्टीचा विचार करू नकोस. मनू, तू खूप स्ट्रॉंग आहेस आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू असं काही केलेलं नाही आहे. आणि तू जो विचार करते ना की ही केस तू स्वतः लढावी, हा तुझा निर्णय अतिशय योग्य आहे. कारण तुझ्यासाठी तुझ्यापेक्षा योग्य वकील दुसरा कुणीही नाही आहे आणि हर्षवर्धन जहागीरदार तर नाहीच नाही. ऊर्जा खूप इमोशनल होते आणि म्हणते, आई, हे सगळं कसं घडलं ना मला तेच कळत नाही आहे. एवढ्या अचानक गोष्टी घडल्या आणि माझ्या हाताने विक्रांतचा खून झाला आहे ही गोष्ट मला खाती आहे. पण पूर्वा तिला समजावून सांगते, नाही ग ऊर्जा, तुझ्या हातून विक्रांतचा खून नाही झाला आहे. नक्कीच हे खूप मोठं षडयंत्र आहे आणि आता तुला तेच उघड करायचं आहे. तू काळजी करू नको. उद्या मी कोर्टात येईल. उद्या तुला कोर्टात हजर करणार आहेत ना? तर ऊर्जा म्हणते, नाही आई, उद्या तू कोर्टात यायचं नाही आहे. पूर्वा विचारते, पण का? ऊर्जा म्हणते, कारण आई, उद्या मला कोर्टात हजर केलं जाईल. सरकारी वकील मला नाही ते प्रश्न विचारतील, माझ्यावर नाही ते आरोप करतील आणि हे सगळं पाहून तुला खूप वाईट वाटेल आणि मी सुद्धा तुझ्यासमोर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकणार. आई, तू माझा वीक पॉईंट आहे आणि तुला पाहून मी तेथे वीक होईल. मला राहवलं नाही जाणार. माझ्या डोळ्यात पाणी येईल. मी रडेल. त्यामुळे प्लीज तू तेथे येऊ नकोस. तू घरीच थांब. पूर्वाला सुद्धा हे पटतं आणि पूर्वा ऊर्जाला म्हणते, ठीक आहे, तुझी इच्छा नाही आहे ना तर मी तेथे नाही येणार. परंतु एक कायम लक्षात ठेव ऊर्जा, सत्याची कास कधीच सोडायची नाही. स्वतःला वाचवण्यासाठी खोटं बोलायचं नाही. तुझं सत्य फक्त एवढंच आहे की तू विक्रांतचा खून केलेला नाही आहे आणि हेच सत्य सिद्ध करण्यासाठी तू स्वतःसाठी लढायचं आहे आणि तू जिंकणार असा माझा पूर्ण विश्वास आहे. कारण तुझी बाजू सत्याची आहे आणि शेवटी सत्य जिंकतं. त्यामुळे कितीही संकट आली, कितीही त्रास आला, तुला कितीही असं वाटलं की मी हरतीये, सगळं माझ्या विरुद्ध घडतंय, तरी आज ना उद्या तू स्वतःला निर्दोष सिद्ध करणारच. तू जिंकणारच हे लक्षात ठेव. आणि जरी मी कोर्टात येणार नसले तरी एका आईचे आशीर्वाद आपल्या मुलीबरोबर नेहमी असतात. त्यामुळे मी तेथेच असणार आहे हे सुद्धा लक्षात ठेव. ऊर्जा खूप इमोशनल होते. पूर्वा तिला हिंमत देते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पूर्वाने ऊर्जाला हिंमत दिली आहे की ही केस तू जिंकणार आणि आता ऊर्जासुद्धा हिमतेने उभी राहील. विक्रांतच्या खुनामुळे तिला जो काही शॉक बसला होता त्या शॉकमुळे तिला काही सुचत नव्हतं, पण आता शांत झाल्यावर हळूहळू तिला सगळं कळेल यात शंका नाही. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन धमाकेदार असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. खूप मोठा खुलासा होणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. ऊर्जा शांत झालेली असेल आणि हे सगळं कसं घडलं याचा विचार करत असेल आणि तिला आठवणार की विक्रांत आणि मी एकमेकांसमोर बंदूक घेऊन उभं होतो आणि मग मी बंदुकीचा ट्रिगर दाबला, परंतु माझी गोळी लागण्याआधीच किंवा मी ट्रिगर दाबण्याआधीच या विक्रांतला गोळी लागलेली होती. याचा अर्थ मी विक्रांतवर गोळी चालवली नाही आहे. विक्रांतचा ज्या गोळीने मृत्यू झाला ती गोळी दुसरीच कुणीतरी चालवली होती हे ऊर्जाला समजणार आणि या केसमध्ये हा सगळ्यात मोठा ब्रेक थ्रू आहे हे ऊर्जाला समजेल. आणि इकडे हर्षवर्धन त्या माणसाला कॉल करेल ज्याने विक्रांतवर खरोखर गोळी चालवली आहे. हा माणूस
ऊर्जाच्या मागे लपून बसला होता. हर्षवर्धनला माहीत होतं एकतर ऊर्जा गोळी चालवणार नाही किंवा मग तिने चालवली तर ती गोळी विक्रांतला लागणार नाही किंवा तो मरेल अशा ठिकाणीलाही लागणार. कारण ती पहिल्यांदा गोळी चालवतीये, तिचा निशाणा काही एवढा परफेक्ट नाहीये. त्यामुळे हर्षवर्धनने एका शूटरला ऊर्जाच्या मागे ठेवलं होतं. तो त्याच वेळेस गोळी चालवतो ज्यावेळेस ऊर्जा गोळी चालवते आणि याच गोळीमुळे विक्रांतचा जीव गेलाय. हर्षवर्धन या गुंडाला सांगतो, तू आत्ताच्या आत्ता अंडरग्राऊंड व्हायचं आणि मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत बाहेर यायचं नाही. हा गुंड हो म्हणतो आणि हर्षवर्धन फोन कट करून मागे पाहतो तर त्याच्या मागे चक्क शौर्य उभा असतो. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.